हो आता तरी सांगा, 75 नेमकी कोणाची आहे? 75 ह्यांची. मी घेऊ का फोटो? ह्यांची? हो गुरुजी, ह्यांची 75 करायला तुम्हाला वर ढगात जावं लागल. ह्यांची नाही काय, हे बघा ह्यांची 75 आहे. पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच गजानना चरणी प्रार्थना. इश्श, काहीतरीच काय गुरुजी, अजून 60 व्हायची आहे माझी. गुरुजी इकडे झालं समाधान? तरी सांगत होते इतकी नटू नकोस म्हणून. काय ते दागिने घातलेत, काय ती साडी नेसलीये. बहिणी वाटतात दोघी. तसा काय आपलाच वाढदिवस आहे. तुमच्या 75 साठी नाही काही, माझ्या नातवंडांच्या सुपारीसाठी तयार झाले मी. आणि तो आहे आजचा मेन प्रोग्राम. ह्या आई साहेब, ह्या मिसेस दामोदर, हा आणि ह्या बाई साहेब, ह्या पण मिसेस दामोदरच बर का. एक लग्नाच्या आणि एक प्रेमाच्या. म्हणजे दामोदरावांना 2-2. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आई साहेब. काय हो, आमचे कुलकर्णी भटजी कुठे दिसत नाहीयेत ते? ते जरा कामानिमित्त बाहेर गेलेत, त्यांनीच मला पाठवलं. मी त्यांचाच शिष्य आहे ना. तरीच मला डाऊट होताच, तुमचा चेहरा अगदी कुलकर्णी गुरुजींसारखाच दिसतोय. तुम्ही त्यांच्या शेजारी राहता का? अरे चा, तुम्हाला कसं कळलं? नाही, आपलं सहज अंदाज. अरे बापरे, हे काय, अजून पूजा सुरूच नाही झाली का? लवकर लवकर आवरा, किती उशीर करताय, परत राहू काल सुरू होईल ना. हो 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 हो, बसा बसा, सगळ्यांनी बसा, इथे जागेवर येऊन बसा. चल हा फोटो धरा जरा. हा चला आचमन करायचंय. आचम्य केशवाय नमः. संभाल के, लाजी तुटलेले आहेत ना. हा निकाल हो. चला पूजा संपन्न झाली. का हो भटजी बुवा, असे मध्येच का थांबलात? अहो पूजा संपन्न झाली, संपली पूजा. आता मोठ्या सोनेला औक्षण करायला बोलवा. अच्छा अच्छा. शैला, लता कुठं आहे? लताला बोलाव. आवाज. लता काकू. बघ बर, वहिनी कुठे? लता वहिनी कुठे आहेत? जा बोलव लता वहिनीना. मी काम करते ना वा. ती काम करते ना, बोलवा ना लता वहिनीला. नक्टे लता काकू, ए आता जा ना लता काकूला बोलव. हो बाई साहेब, जरा लता वहिनीना आवाज द्या बरं. लता, लता, लता. भटजी बुवा, मीच या घरची मोठी सून. कितना हुआ? 700. हाँ कितना हुआ? 700. मामा थांब, मी देतो. नाही नाही नाही, हो नो वेळेस का आमच्याकडे जावयाकडून पैसे घेत नाहीत. आम्हाला काय जावई जावी करतोयस? लग्नाचं वय झालं माझं, कधी चिडवायचं थांबणारच तुम्हाला कळत नाही. अरे आता चिडवायची गरजच उरणार नाही. नो टिकलिंग. टीजिंग म्हणायचं का तुला? हे तू विषय बदलू नकोस हा. वेड पांघरून पेडगावला जातोस का? एक मिनिट, कितना हुआ बोले? 700 रुपये झाले भाऊ. हा वरचे 200 आहेत का? अरे तो, अरे हे काय उगीच तू, मी 200 सगळेच काय दिलेस? काय हरकत. बरं ऐक, यू आर हॅपी नाव? येस. हे आज सांगू नको कोणाला, म्हणजे उगाच माझ्या नावाने उद्धार नको. नाही सांग. चल, अरे विचारायचं विसरलो. काय? हाऊ इज युअर प्रेसिडेंट ट्रम्प? ट्रम्प हाऊ इज ही? अहो हे 75 दिवे मीच केले. आमच्या आईना हाऊस आहे ना दिव्याने ओवाळून घ्यायची, म्हणून करत बसले. ओवाळू का, हात दुखायला लागले आणि भयंकर उकडतं. अहो हो हो हो. बरं बरं, खूप मोठे दिवे लावलेत. या ओवाळ्या. हो तुम्ही सुद्धा औक्षण करून घ्या आणि तुमच्या बरोबर तुमचे यजमानही असतील तरी चालेल. त्यांचा कुठे पत्ता आहे? त्यांना ड्युटी लागली आहे. पोलिसात आहेत का? नाही, रिटायर्ड झाले ते. म्हणजे वयोमानानुसार नाही हो, त्यांनी VRS घेतलीये. भाच्याला आणायला गेलेत. अहो भटजी इकडे या. या नीरज,
माहितीये कोण? दामोदर रावांचा होणारा नात जावई, हिचा मुलगा, ही शैला म्हणजे आमची पुतणी दामोदर राव. आई 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 एवढं कठीण नातं त्यांच्या लक्षात येईल असं मला वाटत नाही बाई. ओ ओवाळू का? हो. हा ओवाळ. आई 50-60 वर्ष या घरात सुखासमाधानानं राहिलात. आता पुढचं काही उरलेलं जे काही आयुष्य आहे ना, ती टॉवर मध्ये सुखासमाधानात जाओ ही ईश्वराकडे सद्बुद्धी मागा आणि माझ्याकडे कटकट न करता राहण्याचंही बळ देव तुम्हाला देव. तसाही फ्लॅट मिळणार आहे म्हणा प्रत्येकाला वेगळा. ओ गुरुजी, ही जी काही शांत करताय त्यामुळे डोकं शांत होतं का हो? हॅपी बर्थडे आई साहेब. अगं बाई नीरज. मधू मीट एव्हरीवन. आजी औषधवंत व्हा. हे थांबा, मी सुपारी घेऊन आले. बरं झालं आलासा, मला खूप आनंद झाला बघ. आज तुमच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेऊन आलोय मी. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. आभारी आभारी. आणि ह्याचं एक छानसं बक्षीस मी तुला देणार आहे. ए सूर्या, हे बघ व्यवस्थितपणे घेऊन आलो तुझ्या जावयाला. संधू मामा काय लेखा रे, किती उशीर लावला यायला? अरे नुपूरची फोन करून करून बोटं झिजून गेली रे. सूर्या मामा रे. असू द्या हो. म्हणतात ना सब्र का फळ मिठा होता है. आपण चांगली बाजू बघायची. वेळेत आलाय ना सगळं छान होईल. बाई आजी लवकर सुपारी फुटू दे आणि लवकरचा मुहूर्त निघू दे. सुपारी? कसली सुपारी? तुम्ही सगळे सुपारी सुपारी काय करताय? आणि बरं का भटजी बुवा, हा आमचा नातू नीरज. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, आमच्या शैलाचा मुलगा. आई ते झालं मग अशी बोलली. ही घ्या होणं आमच्या लग्नाची सुपारी आणि काढा एकदाचा मुहूर्त. अगं हो 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 किती घाई झाली बघ लग्नाची तिला. भटजी बुवा, तुम्ही आधी मुहूर्त काढा आणि मग सुपारी फोडा. नीरजचे बाबा पण नाहीयेत, ते असल्याशिवाय सुपारी तरी कशी फोडणार आपण, हो ना? हो भटजी बुवा, चटकन मुहूर्त काढा म्हणजे पटकन लग्न उरकता येईल. म्हणजे या बंगल्याच्या ठिकाणी टॉवर उभा राहील, प्रत्येक जण आपापल्या घरी जाईल. आणि हे बघा, मी पहिल्यांदाच सगळ्यांना सांगते, मला तळ मजला हवा. समजलं ना? ती लिफ्ट बंद पडल्यानंतर सारखं चढ उतार करायला मला जमणार नाही. 2-2 लिफ्ट असणार आहे ताई, यांचं आपलं वेगळंच. वाटणी कधी सुरू झाली? मला 9वा मजला हवा. नाही, 9 हा लक्ष्मीचा आकडा आहे. चंद्या, हा? चंदू दादा, तुला हवा तो मजला दिला झालं. नाही, आम्हाला आपला नुपूरच्या खालचा 17वा मजला हवा आहे ना. एक मिनिट हा, एक मिनिट. नीरजच्या आणि माझ्या टॉप फ्लोअर मध्ये कोणी काही चेंजेस करायचे नाहीत. आधीच सांगून ठेवते. अगं हो ग बाई, टॉप फ्लोअर फक्त तुझ्यासाठी आणि नीरजसाठी, ठीक आहे? आई मला जरा बोलायचंय. अरे मग बोल ना सोन्या. नाही आई, तुझ्याशी बोलायचंय जरा. भटजी बुवा, तुम्हाला मुहूर्त काढता येतो ना? हो हो, तो येतो. मग मुहूर्त तेवढा काढा. आई हे बघ, मला हे अजिबात मान्य नाही आहे. टॉप फ्लोअर मान्य नाही का तुला? अरे मग तुला कुठला माळा हवाय? तसे उन्हाळ्यात टॉप फ्लोअर तापतोच म्हणा, नाहीतर पावसाळ्यात गळतो तरी. तू सांग तुला कोणता माळा हवाय, कोणी नाही म्हणणार नाही. आई आई अगं, मी काय बोलते तू काय बोलतेस? आणि तुम्हाला आधी का नाही सांगितलं हे सगळं सुपारी वगैरेच? तुला सरप्राईज द्यायचं होतं बाळा. मला नाही फोडायची सुपारी बिपारी. अरे पण ती रीत असते बाळा. आणि तुला कुठे सुपारी फोडायची आहे? सुपारी तर भटजी बुवा फोडणार, तू नको टेन्शन घेऊस. आणि तुला हवं असेल तर आपण तिकडच्या पद्धतीने अंगठी घालू. हा आई अगं, अचानक लग्नाचं कुठून आणलं आणि एवढी काय घाई लागली? माझा नीरज आणि आपली वंच. आता नीरज तुमचा राहिलेलाच नाहीये. खरं ऍडव्हेंचर आत्ता सुरू होतं. आता फक्त आखोई आखोई. अहो हे लग्न होणार नाहीये.